काय विषय आपण तिरंगा घेऊन नगरपालिकेत आलेत? आज जुन्नर नगरपालिकेमध्ये बजेटची आज मीटिंग आहे आणि गेल्या 10-15 दिवसापूर्वी बजेटची मीटिंग कॉल करण्यात आली होती. पण नगरसेवकांनी आम्ही सर्व नवीन नगरसेवक या ठिकाणी निवडून आलो आहोत, म्हणून आम्ही सर्वांनी बजेटची मीटिंग पुढे ढकलण्यात यावी, पुढं त्याचा अरेंजमेंट करण्यात यावं म्हणून ती मीटिंग आज कॉल करण्यात आलेली आहे. आणि हा आपला तिरंगा जो आपल्या राष्ट्रध्वज आहे, गेल्या 2-3 दिवसापूर्वी जुन्नर नगरपालिकेचे माजी नगरसेवक अमोलभाऊ गायकवाड यांनी एक अतिशय धक्कादायक खुलासा या ठिकाणी प्रसारमाध्यमांसमोर केला. आपल्या जुन्नर शहरातील सर्व जनतेसमोर तो धक्कादायक खुलासा त्या ठिकाणी करण्यात आला होता. त्याच्यामध्ये आम्हाला अशी माहिती समजली का जुन्नर नगरपालिकेतले काही जे अधिकारी आहेत त्यांनी आपल्या या राष्ट्रध्वजाचा अपमान केलेला आहे. त्यांनी राष्ट्रध्वज हा टेबलवर ठेवून त्याच्यावर फूड पॅकेटिंग ठेवून त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्याचा अपमान केलेला आहे. हा संपूर्ण देशाचा, सर्व देशातील सर्व नागरिकांचा अपमान आहे. त्यामुळे आमच्या जुन्नर शहरातील सर्व जनतेच्या वतीनं व आमच्या नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांच्या वतीनं आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माझी विनंती आहे प्रशासनाला की तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांवर व अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सर्व लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मी आपल्यामार्फत सर्वांना विनंती करतो. ताई, आपण पण आज सोबत काय सांगाल? आम्हाला ह्या गोष्टीची माहिती खरं तर सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल या माध्यमातूनच मिळाली. ही गोष्ट काहीतरी सप्टेंबर महिन्यामध्ये गणेश उत्सव होता त्यावेळेस घडलेली आहे. आम्ही डिसेंबर या महिन्यामध्ये निवडून आलो आत्ता आणि आम्हाला हे आत्ता सगळ्या गोष्टी कळत आहेत. पण जी गोष्ट ही घडती आहे आज राष्ट्रध्वजाचा अपमान आणि ही ज्या व्यक्तीकडून घडते हे काही म्हणजे आज हे नगरपालिकेमधले कर्मचारी, आज मोठ्या हुद्द्यावरचे अधिकारी, आज अशांकडून ह्या गोष्टी घडत असतील तरी खूप ही गोष्ट केली आहे. आज शिवरायांची जन्मभूमी मध्ये असलेली ही नगरपालिका आणि इथे तुम्ही अशा गोष्टी करता, ही खूप चुकीची बाब आहे. आणि प्रशासनाने ह्या गोष्टीची कसून चौकशी केली पाहिजे. जे गुन्हेगार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे पाठीशी न घालता त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. आणि ही कारवाई जर झाली नाही, आम्हाला जर समजलं की कोणाला तरी पाठीशी घातलं जातं, एवढ्या मोठ्या गुन्ह्यातून कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय, तर आम्ही ह्या गोष्टीला सोडून देणार नाही. आम्ही या गोष्टीचा तीव्र निषेध आम्ही महाराजांच्या साक्षीने करतोय. पण यापुढे हे सभागृह आम्ही चालू देणार नाही जर या अशा गोष्टी घडत असतील. आमची एवढीच मागणी आहे का जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कसून कारवाई होण्यात यावी आणि त्यांना सजा झालीच पाहिजे. हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद. रोकडे साहेब, आपण पण आहात इथं, काय सांगाल? या आत्ता जो प्रकरण झालेलं आहे त्याची पूर्ण आम्ही सहमत आहे. राष्ट्रध्वज पहिला, राष्ट्र पहिलं, नंतर व्यक्ती. त्यामुळे जे काय असेल त्याची कसून चौकशी सरकारी दरबारी झाली पाहिजे. कोण दोषी, कोण अदोषी, कोणत्या हेतूने काय झालं असेल ते संबंधितांना बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे आणि योग्य तो निर्णय प्रशासन घेईल अशी मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद सर. चेतन भाऊ, आज बजेटची मीटिंग महत्त्वाची आहे म्हणून पहिला विषय बजेटच्या मीटिंगमध्ये आम्ही राष्ट्रध्वजाचं जे अपमान झालेलं ते घेणार आहे, त्याचा निषेध नोंदवणार आहे, त्यांच्यावर कारवाई करायची मागणी करणार आहे. अन्यथा आम्ही याच्या पुढं, आता आमच्या गट्ट्याच्या मॅडमने सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्या पुढं कुठलाही सभागृह चालू देणार नाही. जोपर्यंत या विषयाला वाचा फोडणार नाही तोपर्यंत आम्ही याच्या पुढे सभागृह चालू देणार नाही. आमचं प्राण गेलं तरी चालेल. महत्त्वाची मीटिंग म्हणून आम्ही सगळे, पण ज्या आपल्या राष्ट्रध्वजाचा ज्यांनी अपमान केला आहे त्यांना आम्ही सुट्टी देणार नाही. धन्यवाद. मनसुरीताई, आपण पण आहात इथं, काय सांगाल? खरं म्हणजे राष्ट्रध्वजाचं महत्त्व खूप मोठं आहे आणि जे काय कर्मचारी आहेत त्यांनी असं वागायला नाही पाहिजे. आणि ही बातमी मला सोशल मीडियाच्या माध्यमातून कालपासून कळाली. ह्याचा मी जाहीर निषेध करते आणि ज्यांनी केलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी एवढी माझी मागणी. आता त्याचा व्हिडिओ पण आहे, काही लोकांकडं नावं पण समजली आहेत. मग प्रशासन एवढा विलंब का करते? आता ते प्रशासनाला माहीत आहे नक्की कोण कोणाला
मिशी घालतंय, नक्की काय चाललंय, कशी कारवाई करण्यात येणार आहे, हे लोक पण जनता जागृत आहे. आणि खरं म्हणजे नंदू भाऊ, आपण भाजपातर्फे नगरसेवक झालेले, भाजपाचा पहिला अजेंडा आहे राष्ट्रप्रथम आणि जुन्नर नगरपालिकेत राष्ट्रध्वजाचाच अपमान झालेला आहे असं समजून येते. नक्की काय सांगा? आता मीटिंग होणार आहे. मीटिंगनंतर मी तुम्हाला मीटिंगमध्ये बोलणार आहे. तुम्हाला मी एक तासाभराने मीटिंग झाल्यानंतर तुम्हाला सविस्तर सांगा. म्हणजे हा राष्ट्रध्वजाचा अपमान असेल, शिवजयंती असेल, प्रजासत्ताक दिन असेल, या सर्वांच्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला आता नगरपालिकेच्या सभागृहात चर्चा करणार आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलून स्वतः माझं जे काही म्हणणं आहे मी स्वतः तुम्हाला मांडणार आहे. हे म्हणजे राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, हा राष्ट्र प्रथम म्हणजे जो कुणी जात धर्म न मानता, पंथ न मानता राष्ट्रध्वज आणि राष्ट्र हे प्रथम असेल. बरेच मुद्दे आहेत त्यामध्ये, मी तुम्हाला खुलासा नक्की करेन. फक्त मीटिंग होऊन जाऊ द्या, मी नंतर तुम्हाला सविस्तर धन्यवाद सर. त्याच्यावर नगराध्यक्ष पण आलेले आहेत राष्ट्रध्वजाचा इथं. अपमान करणाऱ्यांचा राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्यांचा नगराध्यक्ष मॅडम, आपण पण आहात इथं. राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची घटना जुन्नर नगरपालिकेत मागील काळात झालेली आहे. काय सांगाल? जे दोषी आहेत त्याच्यावर कारवाई नक्कीच होणार. कधी होणार ना. आपण मागणी करणार का? वारंवार ही घटना घडतीये, तर तुम्ही काय कराल यासाठी? तुम्ही आज जुन्नर शहराचे प्रमुख आहे, नगराध्यक्ष आहे, तुम्ही या पदावर आहे, तर तुमची जबाबदारी ही सर्वात मोठी आहे. तर तुमची या सभेमध्ये कशी कारागिरी राहील? आणि 1 तासाची ही मीटिंग आहे. मीटिंगनंतर आपण भेटूया आणि या मुद्द्यावर आपण बोलूया. अध्यक्ष, आपण पण आहात इथं. आपल्या हातात राष्ट्रध्वजाचे काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. ज्या कोणी या राष्ट्रध्वजाचा अपमान केला असेल त्याच्यावर ही 1000% कारवाई झाली पाहिजे, म्हणजे झालीच पाहिजे. आणि याकरता जुन्नर शहरातील सर्व नागरिक या राष्ट्रध्वजासाठी प्राणार्पण करायला तयार आहेत. ज्यांनी या राष्ट्रध्वजाचा अपमान केलेला आहे त्यांच्यावर येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितच कायमस्वरूपी अशी कारवाई करण्यात येणार, म्हणजे येणारच आहे. मुख्याधिकारी या कारवाई करण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे असं अमनजी गायकवाड यांचं म्हणणं होते. मुख्याधिकारी साहेबांच्या ज्या वेळेला ही बाब निदर्शनास संबंधित व्यक्तींनी आणून दिली असेल त्याच वेळेस त्यांनी ही कारवाई करणं गरजेचं होतं. त्यांनी ज्या अर्थी त्यांना या अभय दिलेलं जाणवत आहे, हे अभय राष्ट्रध्वजाकरता योग्य नव्हतं. म्हणूनसाठी मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचंच आहे. हे फक्त एक झेंड्याचा अपमान नाही, तर आपल्या राष्ट्रध्वज म्हणजे हे आपल्या पेट्रोडियझम म्हणजे राष्ट्रभक्ती, आपल्या राष्ट्रभक्तीवर प्रश्न उठलेला आहे आज. तर तुम्ही त्याच्यावर काय बोलाल मप्पासाहेब? हा जो विषय आहे तो कोणा एकाचा नाही तर संपूर्ण भारतीयांचा हा विषय आहे. त्यामुळे हा विषय हा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मुख्याधिकारी असो किंवा कर्मचारी असो त्यांच्यावर ही कारवाई केली गेली पाहिजे. करणार म्हणजे करणारच. धन्यवाद साहेब.